सज्जन श्रोते हो सुप्रभात निशिदिनी पुष्प क्रमांक 10 जीवा लाभो सद्गती गुरुवार आज दत्त जयंती समजून घ्यावी दत्तात्रेय महती गुणाकारी जीव जगता नटवी बहुप्रेमे खेळवी जीवा दत्त माऊली सत्वरजतम भस्म त्रिगुणांचे लेपुनी अंगा शोभे रूप श्री दत्ताचे तुम्हा आम्हा सुचवी असा गुणातीत तरी सोय तुम्ही अवघे दत्त स्वरूप सगुण साकार जगाचा देव दिगंबर फकीर रूप भक्ता आजही भेटे अवधूत दर्शनाचा लाभ घडो आज दत्त जयंती माया मोही न गुंतता लाभो दिवा सद्गती। तर दत्तात्रेय श्री दत्तात्रेय निर्मित या देणाऱ्या देवाचा हा दैवी संसार नीट समजून घेऊन आपण या दैवी संसारातील श्री देव दत्तात्रेयाचे भक्त म्हणून आपणही दत्ताप्रमाणे घेणारे असावे नव्हे आपणही दत्ताप्रमाणे देणारे असावे नव्हे घेणारे असावे। तर दत्तात्रेय निर्मित या देणाऱ्या देवाचा हा दैवी दत्त संसार नीट समजून घेऊन आपण ही विश्वस्त या संसाराचे रखवाले या नात्याने देणारे अधिक आणि घेणारे कमी असावे। म्हणजे जीवधारणे पुरतेच जेवढे आवश्यक तेवढे उपभोग घेऊन अन्यथा अतिरेकी भोगांचा त्याग साधून व त्रिगुणांना बळी न पडता कोणते आहारी न जाता तुम्हा आम्हा देव संसाराच्या विश्वस्तांना दत्त जयंती निमित्त दत्तचरणी प्रार्थना की श्री दत्त महाराजांनी सर्वांना सन्मती व सद्गती प्राप्त करून द्यावी व दत्त जयंतीचा आजचा दिन सर्वांसाठी लक्षणीय ठरावा। तर दत्त जयंतीचा दिन हा देणाऱ्याचा दिन आहे घेणाऱ्याचा दिन नव्हे। अशा अर्थाने या दैवी दत्त संसाराचे विश्वस्त म्हणून रखवाले म्हणून आपण दत्ताप्रमाणे देणारे उदार दत्त व्हावे आणि अत्यंत जीवरक्षणापुरतेच भक्षण किंवा भोग आपण घ्यावेत आणि मायामोह टाळून त्रिगुणांना बळी न पडता आपण या दत्त जयंतीच्या निमित्ताने त्या देणाऱ्या दत्ताचे स्वरूप आपल्या अंतर्गत आपल्या हृदयात समजून घ्यावे समेटून घ्यावे आणि आपणही प्रत्यक्षात देणारे श्री दत्त स्वरूप आहोत याचा बोध आज या दत्त जयंती निमित्त तुम्हा सर्वांना व्हावा आणि सर्वांना श्री दत्त प्रभूच्या कृपेने सन्मती आणि सद्गती प्राप्त व्हावी अशी विनंती करून आजचे हे जीवा लाभो सद्गती असं छोटेखाने निरूपण येथेच संपन्न करतो। अस्तु धन्यवाद सुप्रभात सुदिन।